निवडणुका पार पडत आहेत. सांगली साताऱ्याच्या जागेबाबत काय निर्णय झाला आहे? नाही, मी आता तुमच्या सोबतच आहे. सकाळी मी बेळगावला होतो, नंतर कोल्हापूरच्या कार्यक्रमाला होतो, आता सांगलीमध्ये आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये काय निर्णय झाला हे मला माहीत नाही. तो आपल्याला रात्रीपर्यंत कळेल आणि सकाळी त्याची अंमलबजावणी पण होईल. आटपाडीमधल्या एका तुमच्या पक्षातील नेत्यांना अर्ज भरलेला आहे, पक्षाची सहमती आहे काय? नाही, पहिली गोष्ट तानाजी पाटलांबद्दल तुम्ही बोलताय ना. तानाजी पाटील हे आमच्या पक्षाचे नक्कीच आहेत, परंतु आमच्याशी कोणाशीही चर्चा न करता त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे. परंतु कुठच्याही पद्धतीनं पक्षानं त्यांना हा फॉर्म भरायला सांगितलेला नाही. या पार्श्वभूमीवर मी स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे. 100% ते फॉर्म मागं घेतील असा आम्हाला विश्वास आहे. पण कुठेही पक्षाच्या सांगण्यावरनं त्यांनी फॉर्म भरलेलं नाही आणि पक्षानं त्यांना फॉर्म भरायला सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं की खूप मित्र आहेत माझ्या वैयक्तिक असो किंवा पक्षासोबत असो. जसे त्यांचे भरपूर मित्र आहेत तसे तानाजी पाटील माझे मित्र आहेत. त्याच्यामुळे थोडे दिवसात मी त्यांच्याशी बोलेन. पण या जागेसाठी तुम्ही दावेदारी केली आहे? बघा, याबाबत शिवसेनेनं काय मागणी केली होती ही वारंवार आम्ही सांगितलेली आहे. आता हा शेवटचा टप्पा आहे. आज रात्रीपर्यंत कोण कुठे फॉर्म भरणार आहे हे फायनल होणार आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग नाही. ज्या जागा भरायचे आदेश माननीय एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला देतील ते फॉर्म शिवसेना भरेल, बाकीचे भाजप भरेल आणि उरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरेल. पण सातारा जिल्हा परिषद जशी घटना घडली त्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी नाराजी आहे. ती नाराजी या ठिकाणी नाही, मी परवा देखील साताऱ्यामध्ये सांगितलं की जो प्रकार घडला त्याच्याबद्दल नक्कीच मतमतांतरं आमच्यामध्ये आहेत. पण शेवटी निवडणूक झाल्यानंतर त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदेसाहेब करत असतात. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या शब्दाला कुठं वेगळं वळण लागेल अशा पद्धतीची भूमिका आमचा कोणीही सदस्य घेणार नाही आणि त्याची जबाबदारी ही आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.